श्री स्वामी समर्थ. श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान भविष्यवाणी. श्री महाविष्णू व श्री महालक्ष्मी वैकुंठात बुद्धिबळाचा डाव खेळतात. याचा गूढार्थ असा की 64 विणीत असलेल्या निरनिराळ्या जीवनकलापांचे कर्मफळ व त्याच्या परिणामित क्रियांचे साक्षात दर्शन घेत त्याच्या कर्मफळाच्या आधारावर त्यांच्यावर अनुग्रह करतात. मानवाच्या आध्यात्मिक अधिकारावर उन्नतीचा वेग आधारित असतो. दिव्यात्मा होण्यासाठी आत्मज्योती प्रकाशमान करावी यावर नाडीशुद्ध अवलंबून असते. या नाडीशुद्धीस अनुसरून मानवास मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते व साधकांच्या कर्मानुसार देवानुग्रह होतो. श्रीपाद प्रभू म्हणाले, भविष्यात माझे महासंस्थान श्री पीठिकापुरममध्ये माझ्या जन्मस्थानीच होईल. श्री पीठापूर, शामलांपूर व वायसपूर, अग्रहार मिळून महानगर होईल. माझ्या देवस्थानाचे दर्शन घेण्यास भक्तांची मुंग्याप्रमाणे रीघ असेल. वरिष्ठ महामुनींचा अंश असलेला साधक येथे पुजारी म्हणून नेमला जाईल. त्याच्याबरोबर मी लीला करेन. क्षणोक्षणी लीला व विनोद चालतच राहतील. असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले. ते पाहण्यास सहस्रवधी जन्मसुद्धा अपुरेच पडतील. श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्यचरणांना स्पर्श करून शंकर भट्टांनी त्यांना प्रश्न केला. महाप्रभू नवनाथांविषयी सविस्तर माहिती आम्हास द्यावी अशी श्रीचरणी नम्र प्रार्थना. श्री नवनाथांचे नाव ऐकता श्रीपाद प्रभूंच्या नेत्रातून प्रेमचैतन्य प्रवाहित झाले. श्रीपाद प्रभू आनंदाने म्हणाले, श्री दत्त प्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यांवर अपार असते. श्री कलियुगाच्या प्रारंभापूर्वी श्रीकृष्णाने उद्धवासारखा महान भक्ताबरोबर चर्चा करून नवनाथ नावाने जाणले जाणाऱ्या नवनारायणांचे स्मरण केले. हे नवनाथ पुढीलप्रमाणे आहेत. मच्छिंद्रनाथ, जालंधर, कणिफा, नागेशनाथ, भर्तरीनाथ, रेवनाथ, गहनीनाथ, गोरक्षनाथ, चरपटनाथ. धर्मसंस्थानाचे महान कार्य करण्यासाठीच या नवनाथांचा अवतार झाला होता. श्री स्वामी समर्थ. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्री गुरुदेव दत्त.